महाराष्ट्र के नागपुर पंचायत समिति क्षेत्र में आने वाले बोखरा ग्राम पंचायत उपचुनाव 2026 को लेकर सियासी माहौल गर्मा गया है। भारतीय जनता पार्टी ने इस चुनाव में देवेंद्र श्रावण ठाकरे को अपना उम्मीदवार बनाकर बड़ा दांव खेला है। उम्मीदवार घोषित होते ही ठाकरे ने गांव के संपूर्ण विकास का संकल्प दोहराया है। ठाकरे ने जनता से समर्थन की अपील की है। ठाकरे ने गांव में बुनियादी सुविधाएं जैसे पीने का पानी, शिक्षा की व्यवस्था, सड़कों का निर्माण और सफाई पर जोर दिया जाएगा, ऐसा विश्वास लोगों को दिलाया है। केंद्र और राज्य में भाजपा की सरकार है, जिसके चलते गांव के विकास हेतु सरकार से निधि प्राप्त करना आसान होगा, ऐसा ठाकरे का कहना है। अब देखना दिलचस्प होगा कि बोखरा की जनता इस बार किस पर भरोसा जताती है। ग्रामपंचायत बोखरा पोटनिवडणूक 2026 भारतीय जनता पार्टीने मी श्री देवेंद्र श्रावणजी ठाकरे यांना उमेदवारी दिलेली आहे। यासाठी दिली आहे की गावाचा सर्वांगीण विकास व्हावा। गावामध्ये जी सुविधा नाही आहे ती सुविधा व्हावी। आमच्या गावामध्ये साध्या गोष्टींचा अभाव आहे। रोड नाल्यांची समस्या ही खूप मोठी समस्या आहे। आम्ही जेव्हा गावात फिरतो सगळीकडे तेव्हा त्या ठिकाणी ते समस्या जी आहे नाल्यांची समस्या प्रखरतेने जाणवते। म्हणून अशा वेळी त्या गावाचा विकास करण्यासाठी माननीय समीर भाऊ मेघे आमचे माननीय आमदार आहेत आणि आमचे पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या प्रयत्नाने मला ही उमेदवारी मिळालेली आहे। त्याचं सार्थक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। या गावामध्ये ज्या प्रमुख समस्या आहे त्या समस्या म्हणजे नालीची समस्या। महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे सांडपाणी आणि जे मोकळे प्लॉट्स आहेत त्या मोकळ्या प्लॉटवर पावसाळ्यामध्ये पाणी साचतं आणि त्यामध्ये सगळीकडे दुर्गंधी पसरते। लोकांना असह्य असा त्रास होतो। त्या समस्येतून आपल्याला पुढे जायचं आहे, ती समस्येवर मात करायची आहे। त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आणि तो आमचा प्रमुख एजेंडा आहे।